आपण सध्या भंडाऱ्याच्या बेला येथील एका कार्यक्रमात आहोत आणि इथे बघू शकतो आपण जे एक लग्न कार्यक्रम आहे त्याच्यासाठी जेवण बनवण्याचं काम इथं सुरू आहे. मोठ्या प्रमाणात कॅटरर्स व्यावसायिक जे आहेत ते स्वयंपाक बनवण्याचं काम करत असतात आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात महिला असो किंवा पुरुष असो इथं जे आहेत ते स्वयंपाकाच्या कामाला लागलेले आहेत आणि जे लग्नातलं जो जेवण आहे त्याची तयारी इथं सुरू असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. खरं पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून जे आता इराण, इराक, अमेरिकेचं जे युद्ध सुरू आहे, इस्रायलचं जे युद्ध सुरू आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे आता अनेक व्यवसायावर अडचणी आलेल्या आहेत. अशातच कॅटरर्स व्यवसायावर सुद्धा अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. आपल्यासोबत बोलण्याकरिता कॅटरर्स व्यावसायिक आहेत. काय सांगाल दादा, काय नेमक्या अडचणी आपल्या व्यवसायाला आता येऊ लागलेल्या आहेत? नमस्कार, मी सचिन कॅटरर्स, सचिन बागडे भंडाऱ्यातून. आज वेळेवर मला कमर्शियल सिलेंडर न मिळाल्यामुळे मला वेळेवर काड्या आणा लागल्या, त्या फोड्या लागल्या, तुम्ही पाहू शकता. आणि आज मला गुलाबजामुन आणि दहीवडे बनवता नाही आले, त्यामुळे मला ते कॅन्सल करावे लागले वेळेवर. तरी मला सरकारला एकच विनंती करतो की आम्हाला लवकरात लवकर कमर्शियल सिलेंडर उपलब्ध करून देण्यात यावे आणि आमच्यावर उपाशी मरण्याची वेळ नाही येऊ देऊ. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर मदत होईल आणि कमर्शियल सिलेंडर उपलब्ध करून दे, हीच सरकारला विनंती आहे. नक्कीच खरं पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात अडचणी ज्या आहेत त्या हॉटेल व्यावसायिकांना येतात. सोबतच आता आपण बघू शकतो कॅटरर्स व्यावसायिक जे लग्न समारंभात इतर कोणत्या कार्यक्रमात जे स्वयंपाक बनवण्याचं काम करतात त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याची झळ बसत आहे. त्यामुळं लवकरात लवकर सरकारने यावर तोडगा काढावा व कमर्शियल सिलेंडर जे आहेत उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी आता कॅटरर्स व्यावसायिक सुद्धा करत आहेत. रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.